तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल, काजूचा गर कसा ओळखायचा असतो आणि काजूची बाग कशी असते आणि तुम्हाला तो बोंडू आणि तो काजूचा खालचा गर आहे तो वेगळा कसा करतात आणि मग त्यानंतर ते सुकवत टाकतात, या सगळ्या आम्ही माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आमच्या स्वतःच्या बागेतला आम्ही हे काम केलेलं आहे. तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसाल तर आधी तुम्ही जाऊन ह्याच्या आधीचा जो अपलोड झालेला व्हिडिओ आहे तो नक्की चॅनलवर जाऊन चेक करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आमची काजूची संपूर्ण बाग, जी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये 50% दाखवलेली, आज मी तुम्हाला संपूर्ण बाग दाखवणार आहे. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. आणि काजूचा आकडा म्हणजे 7 नंबर काजू, 4 नंबर काजू, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही काजू लावून किती वर्ष झाली आहेत आणि आमचा प्लॉटमध्ये म्हणजे कशा प्रकारे आम्ही काम करतो, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो काही सिक्रेट्स पण आहेत आणि किती झाडांपासून आम्हाला किती काजू भेटले, ते पण किती वयाचे असताना, म्हणजे काजूचं एज किती असताना आम्हाला कधीपासून केवढं उत्पन्न भेटायला चालू झालं, हे तुम्हाला आम्ही इन डिटेल आज दाखवणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा सेकंड पार्ट असणार आहे, पार्ट 3सुद्धा येणारच आहे लवकर, आणि ही 3 पार्टची एक सिरीज असणार आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, कारण त्याच्याने तुम्हाला आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सगळ्यात पहिला पोचतील. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या काजूच्या झाडांना लावून किती वर्ष झाली आहेत. ठीक आहे, तर हे आमचं 5वं वर्ष आहे या झाडांसाठी, आणि खालचा जो प्लॉट आहे त्याला 3 वर्ष झाली आहेत. सो तिकडे जास्त काही लागले नाहीत, आणि इथे जे लागले ते 5 वर्षांमध्ये असं दिसायला भेटतं तुम्हाला. हे बघा, म्हणजे झाडाचा आकार पण तुम्ही बघू शकता. 5 वर्षांमध्ये तुम्हाला लगभग असे झाड भेटेल आणि फळं पण लागायला सुरुवात होते. जर तुम्ही नीट त्यावेळेला तुम्ही समोरनं बघाल तर तुम्हाला समजेल ते. तर आपल्याला हे सगळे जे गर आहेत ते सगळे वेचून काढावे लागतात. ठीक आहे, आणि हे जे आहे जे हिरवे गर आहेत त्या हिरव्या गरांना अजून पण काय बोलतात त्याला, भाजीसाठी आपण करून खाऊ शकतो, म्हणजे ते काढून आपण भाजीसाठी वापरतो. सध्या आपल्याला असे पिकलेले गर बघायचे आहेत अशा प्रकारचे. तर ते जे नाही पडले आहेत ते आपण हाताने काढू शकतो, आणि जे असे पडलेले असतात ते आपल्याला वेचायला लागतात. तर 5 वर्षांच्या एजमध्ये झाड अशा प्रकारे आपल्याला भरून येतं, पण त्याच्यासाठी पण प्रॉपर फवारणी केली पाहिजे आणि खत पाणी वगैरे सगळं झालं पाहिजे. सो हे पण बघा, हे सगळी कलमाची झाडं आहेत, गावठी नाही आहेत, त्यामुळे खूप चांगली फळं लागतात त्याला. तेवढीच याची केअर पण करावी लागते, नाही तर तेवढं झाड आपल्याला तेवढं फळ देत नाही. सो हे आपले झाली झाडांच्या एजची माहिती, आणि त्यानुसार किती आपण ह्याला उत्पन्न घेऊ शकतो, फळं लागतं त्याला तुम्ही बघू शकतात. हे बघा, आता असे लपलेले असतात, त्यांना नीट डोळ्यांनी बघून काढावं लागतं, आणि जे पडले त्यांना उचलावं लागतं. आता खासियत अशी असते ना की 7 नंबरचे जे काजू असतो, जो मोठा असतो गर, तिकडे त्या झाडांना आहे ना खूप जे गर मोठे मोठे लागतात ना, ते एकाच ठिकाणी 4-5 असे लागत नाहीत, 2-2 गर लागतील, एखाद दुसरा गर असा लागतो अशा वेगवेगळ्या ठिकाणी. पण तेच जर तुम्ही 4 नंबरचे आणि 5 नंबरचे वगैरे असे काजू बघाल तर तुम्हाला हे बघा असा पूर्ण, आता इथं 2च आहेत कारण ह्याच्यातले काढून नेलेले आहेत ऑलरेडी, आणि इथे पण लोक असल्यामुळे आपल्याला हे असे हे बघा एकाच ठिकाणी तुम्हाला असे बघायला भेटणार. हे झाले आपले 4 नंबर काजू. आणि जो मोठा नग असतो तो 7 नंबर काजूचा असतो. तिकडे तुम्हाला असे घड बघायला नाही भेटणार, तुम्हाला असं एखाद दुसरं तुम्हाला असं कुठेतरी दिसणार. सो ही झाली काजूच्या नंबरची माहिती, की कशा प्रकारे लागतो 7 नंबर आणि 4 नंबर काजू. आणि तेवढंच दोघा पण काजूंना सेमच लागतं, फवारणीसुद्धा खत पाणीसुद्धा. सो चला आता फटाफट काढायला घेऊया. आम्हाला तब्बल इकडे एक तास तरी होऊन गेलं आहे आणि आमची अर्धी गोणी पण भरत आली. सो फटाफट आता काढायला घेऊया, अजून खूप झाडं बाकी आहेत, नंतर तुम्हाला मी त्या प्लॉटवर घेऊन जाऊ. हे बघा, पिळायला बसले. अशा प्रकारे आपण काजूचे गर पिळून टाकतो. असे आपण बोंडू वेगळे करायचे आणि काजू आपले गर जे आहेत ते असे वेगळे करायचे. मध्ये झाडांची सावळी असते, त्यामुळे थोडं आराम वाटतो, असं सावली मिळते, ऊन लागत नाही असं. आपले आता झाले आहेत काजू, जेवढे सकाळपासून केलेले होते ते आपले सगळे करून झालेले आहेत सोलून, आता म्हणजे वेगळे करून.
बदली करून हे मम्मीने केलं. मम्मी जमली नको. हां. चला आता जाऊया घरी फटाफट, आता मस्तपैकी जेवूया. मग त्यानंतर आपण जे काल काजू काढलेले ते थोडे बाकी होते, बोंडू वेगळे करायचे, सो ते करायला परत 3 वाजता येऊया. तर मित्रांनो आपलं आता जेवण झालेलं आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता आता या क्रेटमधले जेवढे काजू होते, जरा कॅमेरावर का, तर या क्रेटमधले जेवढे काजू होते तेवढे म्हणजे बोंडू सहित ते आपण इथे ठेवलेले आहेत. आता याच क्रेटमध्ये आपल्याला पुढचे आता जे सोललेले जे काजू आहेत म्हणजे जे आपण घर वेगळे केलेले आहेत ते या क्रेटमध्ये टाकून मग आपले विहीर आहे बाजूलाच, त्या दाखवतो तुम्हाला. तर या क्रेटमध्ये ते आपण काजू घ्यायचे आहेत आणि या विहिरीत पाणी आहे बऱ्यापैकी, सो त्या पाण्याने आपण ते धुवून काढायचे आणि इथेच आपण समोर सुकत घालणार आहेत. हे बघा आपण आता बादली आणि रश्या त्यांना साफ करायचं. तर मित्रांनो आपले हे वाले काजू जे आधी सुकट टाकलेले होते ते झाले सुकवून. आता हे आपण गोळा करायचे आहेत आणि जे दुसरे जे बाहेर ठेवलेले सो ते काजू आता आपण धुवून ह्याच्यावर टाकणार आहेत. सो जस्ट असंच आपल्याला सुकवायचं आहे, मग ते विकायसाठी रेडी होणार. तर मित्रांनो आपण आलो आहेत आपल्या दुसऱ्या प्लॉटमध्ये, जिकडे तुम्हाला मी दाखवणार आहेत की 4-4.5 वर्ष झालेली झाडं आणि आय थिंक म्हणजे त्यांचं 4 वर्ष पण कंप्लीट नाही झालं काही झाडांचं, जे तुम्हाला त्याच्या साईजवरनंच समजेल. सो हे बघा, हे आहेत आपले 4थं वर्ष चालू असलेली झाडं आणि हा पूर्ण प्लॉट त्या सेम एजच्या सगळ्या झाडांनी भरलेले आहेत. सध्या ह्याला काही लागलं नाही आहे, म्हणजे लागले ते एखाद दुसरे लागले तुम्ही बघू शकता. पण यार तुम्ही याची साईज बघा, हे बघा लिटरली माझ्या तळव्याला 60% व्यापला तो. म्हणजे खूप मोठे काजू आहेत हे, म्हणजे लिटरली एवढ्या कमी वेळेनंतरच हे एवढे मोठे मोठे घर द्यायला लागले. हे 7 नंबर काजू होते. सो असे मिक्स आहे तिथे, 4 नंबर 7 नंबर दोन्ही पण मिक्स लावले तिथे. सो हे बघा खूप कोवळे लागलेले आहेत आणि जे लागले पण आहेत ना ते एकदम घडाने नाही लागलेत, जे 2-2, 3-3च बघायला भेटतील. जसे की हा, तर हा काढायला तयार आहे, सो आपण ह्याला काढूया आता. सो त्याची पण तुम्ही साईज बघा, खूप असं एकदम मोठा काजूचा घर आहे 7 नंबर. सो अशा प्रकारची ही आमची झाडं आहेत, ती सांभाळायला लागणार. वेळोवेळी खतपाणी आणि फवारणी वगैरे सगळं झालं पाहिजे, तरच आपल्याला या झाडांकडनं आपल्याला फळ मिळणार. सो सध्या आमची जे काल आम्ही काम केलं आणि आज सकाळी काम केलं ते सगळं सुकवून झालेले आहेत घरं, बोंडूची बाजूला काढून. पण त्यांना त्याच्या सुकवायच्या आधी त्यांना पहिलं धुवावं लागतं, ते सुद्धा एक काम झालेलं आहे. आता चला परत जाऊया वरच्या बागेमध्ये. भरपूर लोकांना हा एक प्रश्न असेल की सध्याचा काजूचा गराचा भाव काय चालला आहे. तर हिरवे जे गर असतात, जे आपण काजूची भाजी बनवतो, ते शेकडा 500 रुपयाप्रमाणे विकला जातो. मी हे असंच रँडमली बोलत नाही आहे. माझे जे इथे माझ्या काकांची पण इकडे प्लॉट आहे, सो त्यांची काजू आमच्यापेक्षा खूप आधी लावलेली आहेत, म्हणजे त्यांना कमीत कमी 7 ते 8 वर्ष झालेली आहेत. सो त्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे, कारण ते विकतात त्यामुळे त्यांना नॉलेज आहे. सो 500 रुपये शेकडाप्रमाणे, शेकडा म्हणजे 100 काजूची गरं 500 रुपयाप्रमाणे विकली जातात. सो आणि दुसरा प्रश्न असेल तुम्हाला की जे आपले काजूचे असे गर आहेत, जे सुकलेले आहेत, जे आपल्याला ड्रायफ्रूट म्हणून आपण नंतर त्याच्यावर प्रक्रिया करणार आणि मग ते फॅक्टरीमधनं खायला आपल्याला रेडी होणार. पण ती अशीच गरं आपण जी विकतो, या गरांची किंमत काय आहे? तर पर किलो 180चा आजचा भाव चालला आहे 2026 फेब्रुवारीमधला, मार्चमधला. कारण यंदा काजूची लागवड खूप कमी झाली आहे, भरपूर जणांच्या शेतामध्ये काजू लागले नाही आहेत चांगल्या प्रकारे. सो त्यामुळे मागणी जास्त असल्या कारणाने रेट वाढवला गेला आहे. पण तेच तुम्ही मागच्या वर्षी जर बघाल तर मला माझ्या काकांकडनं समजलं 120-130चा भाव चाललेला. सो अशाप्रमाणे रेट बदलत असतात सीझन वाईज आणि किती लागत आहेत त्याच्या
मानाने आपल्याला रेट भेटतो दरवर्षी, बदलत राहतो. यावर्षीचा खूप हाय रेट आहे, सो चांगली गोष्ट आहे ही पण शेतकऱ्यांसाठी. तर मित्रांनो, आपले बऱ्यापैकी हे बघा काजू काढून झालेले आहेत. संध्याकाळी माझी एक ट्रिक काम आली, तुम्हाला ते मी सांगेन. जर तुम्हाला ही जी ट्रिक मी काढायसाठी म्हणजे फास्ट काजू आपल्याला वेचायसाठी आणि काढायसाठी जर पाहिजे असेल ती ट्रिक मी तुम्हाला सांगेन, एक शॉर्ट बनवण्यासाठी मी. ठीक आहे, चला आता फटाफट हे पण वेगळे करूया. मम्मी करायला घेतलं पण मम्मीने. हाय, दमायला झालं आहे मम्मी बोलते. नाही सिरियसली खूप दमायला झाला. हे बघा पूर्ण ढिगारच काढून ठेवलं आहे. आता फटाफट आता वेचतो. चला बाय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट करून. मी खूप दमलो आहे आज, खूप मेहनत केली सकाळपासून. अरे यार केसा पण नसती मध्ये मध्ये, खूप मेहनत केली आज. सो जस्ट आंघोळ करून फ्रेश होऊन बसलो आहे रूममध्ये येऊन. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग, इन्फॉर्मेशन कशी वाटल्या सगळ्या. आय नो काही पॉईंट सुटले असतील माझ्याकडनं, और पण माहीत नाही मी कवर पण केले असतील बोलता बोलता. बट एवढं क्लिअर आहे, मी तुम्हाला रेट सांगितलेत, मी तुम्हाला प्लॉट दाखवला आहे. आणि तिसरी गोष्ट जी मी बोललेलो की काजूच्या आकडे जे नंबर असतात, 7 नंबर कुठला 4 नंबर कुठला, त्याच्यातले मी तुम्हाला ओळखायसाठी एक हेल्प केली आहे. त्यासाठी मी तुम्हाला टिप्स दिले. आता उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माझं मंदिर दाखवणार आहे, ज्या जागेवर त्या देवाचा वास आहे म्हणजेच लिंगेश्वर. आणि त्या एरियाला जे आमचा प्लॉट आहे त्याला बोलतात लिंगाची गाळी. आता गाळी म्हणजे शिवी गाळी ते तशीवाली नाही, लिंगाची गाळ म्हणजे आता मला तो शब्द त्यांचा सबस्टिट्यूट भेटत नाही आहे, बट तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सो गाईज चला, आज हा व्लॉग आपण इथेच संपवूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्या खूप मजा येणार आहे, कारण उद्या काम थोडं कमी आहे आणि आपण फोकस करू शकतो मंदिराकडे, मंदिराच्या हिस्ट्रीकडे. तिकडे खूप असे नियम आणि अटी आहेत जे तुम्ही ऐकून एकदम थक्क व्हाल. तसे आपण काही इकडच्या गावच्या लोकांची पण आपण रिव्ह्यू घ्यायची ट्राय करूया, एक छोटासा इंटरव्ह्यू. सो बघूया कसं काय आपल्याला पॉसिबल होतं आहे. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, अँड लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम आमचं चॅनल आहे @आम्ही कोकणकर 123. सो त्यालासुद्धा फॉलो करायला विसरू नका. मी त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, सो नक्की फॉलो करा. आणि तिकडे पण आपण चांगले चांगले शॉर्ट्स टाकत असतो. सो आपल्याला ज्या येणाऱ्या ब्लॉगच्या अपडेट आहेत ते सुद्धा तुम्हाला तिकडेच भेटतील. सो टेक केअर अँड बाय बाय.